प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महाराज, लक्ष्मी इंडस्ट्रियल एस्टेट मध्ये ओबेरॉय स्कायपॅन नावाच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की 2023 आणि 2024 मध्ये लहान मोठ्या अशा 5000 पेक्षा जास्त आगी या घटना या मुंबई शहरामध्ये घडलेल्या आहेत. अध्यक्ष महाराज, आणि तसंच असंही म्हटलेलं आहे की कलम 45 मध्ये दर्शवण्यात आलेल्या प्रथम वर्षी लेखापरीक्षण करणे व त्यानंतर प्रत्येक 2 वर्षातून एकदा लेखापरीक्षण करणे करावयाचे आहे. म्हणजे सगळ्या इमारतींना 2 वर्षातनं एकदा फायर ऑडिट करणं बंधनकारक आहे असं याच्यामध्ये म्हटलंय. अध्यक्ष महाराज, या अनुषंगानं माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महाराज, माझा पहिला प्रश्न हा आहे की ज्या नवीन मुंबई शहरामध्ये रिडेव्हलप होऊन टॉवर्स आणि इमारती ज्या तयार होत आहेत त्यांचं दर 2 वर्षांनी फायर ऑडिट होणं हे कायद्याने बंधनकारक असताना ते होत आहे की नाही होत आहे हे चेक करण्याकरता कोणतंही चेक मेकॅनिझम नाही. त्यामुळे दर 2 वर्षांनी या टॉवर्सचं फायर ऑडिट होण्याकरता काही चेक मेकॅनिझम हे शासन उभारणार का? उदाहरणार्थ, दर 2 वर्षांनी त्या इमारतीने फायर ऑडिट केलेलं आहे की नाही याचा लिंक प्रॉपर्टी टॅक्स भरण्याशी जर केला आणि जर ते फायर ऑडिट केलेलं नसेल तर प्रॉपर्टी टॅक्स मध्ये पेनल्टी लावणं अशा प्रकारचं काहीतरी चेक मेकॅनिझम हे शासन उभारणार का? माझा पहिला प्रश्न आहे. आणि माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न हा आहे. अध्यक्ष महाराज, की ही आग ज्या परिसरामध्ये लागली लक्ष्मी इंडस्ट्रियल एस्टेट, हा संपूर्ण परिसर लक्ष्मी इंडस्ट्रियल एस्टेट, ओशिवारा, लोखंडवाला हा मोठा परिसर असून साधारणतः एक संपूर्ण विधानसभा क्षेत्र 4 लाखाचं पॉप्युलेशन, 3 लाखाचं वोटर पॉप्युलेशन हे या भागामध्ये राहत असून त्याच्या क्लोज विसिनिटी मध्ये कोणतंही फायर स्टेशन नाही. त्याच विधानसभा क्षेत्रामध्ये चित्रकूट नावाचं एक ग्राउंड आहे, एक मैदान आहे, ज्या मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत ऑल्टरेशन्स, ऍडिशन्स आणि कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि त्या मैदानावरती फायर स्टेशनचं डीपी मध्ये आरक्षण आहे. अध्यक्ष महाराज, त्यामुळे चित्रकूट ग्राउंड वरचं सर्व अनधिकृत बांधकाम हटवून त्या ठिकाणी डीपी रिझर्वेशन मध्ये असल्याप्रमाणे लवकरात लवकर त्या ठिकाणी तिकडच्या परिसराला सर्व्हिस देण्याकरता फायर स्टेशन उभारणार का? आणि ते उभारणार तर ते किती दिवसामध्ये त्याचं ॲक्विजिशन करून फायर स्टेशन तयार करण्याचं टेंडर काढणार? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ही जी इमारत आहे स्कायपॅन, ह्याला आग लागली आणि हे खरे अध्यक्ष महोदय, त्या 30 मीटरपेक्षा उंच ज्या इमारती असतात त्याचं फायर ऑडिट करणं बंधनकारक आहे. त्याचा समावेश म्हणजे आपण म्हणतो तसा कलम 45 नुसार ते करणं एकदा, म्हणजे जेव्हा आपण सँक्शन देतो तेव्हा एकदा आणि 2 वर्षांनी एकदा करणं हे बंधनकारक आहे. अध्यक्ष महोदय, त्यांनी विचारले की 2 वर्षात एकदा हे करतात का नाही या संबंधीची काही मेकॅनिझम आपण करणार का? अध्यक्ष महोदय, तर मी आता आपल्याद्वारे सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छिते की आम्ही सगळे युडीतर्फे जवळजवळ आम्ही सगळ्या गोष्टी ज्या साईटवर चालतात त्या सगळ्या आम्ही एका ह्याच्यावर घेण्याचा आता हे करतोय आणि त्या योजनेमध्ये आम्ही ह्यांचं जे फायर ऑडिटचा जो विषय आहे तो पण त्याच्यामध्ये समाविष्ट करतोय. अध्यक्ष महोदय, दुसरा अध्यक्ष महोदय त्यांचा प्रश्न होता की प्रॉपर्टी टॅक्सला हे लिंक करता येईल का? अध्यक्ष महोदय, सूचना चांगली आहे, त्याचा सुद्धा विचार केला जाईल. अध्यक्ष महोदय, आणि त्यांच्या इथे जे अनाधिकृत प्लॉटवर जे काही बांधकामं आहेत त्या संबंधीचा चौकशी करून लवकरात लवकर आपण त्याच्यात डीपीचं फायर स्टेशनचं आरक्षण आहे. अध्यक्ष महोदय, असं सन्माननीय सदस्य सांगतायत, तर आपण लवकरात लवकर ते बघून आपल्याला ते आरक्षण मिळवता येईल का ते पण बघण्याची नियोजन करू. अध्यक्ष, ते लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट अंधेरी येथील ओबेरॉय संकुलातील स्कायपॅन इमारतीला लागलेल्या आगी संदर्भात
सन्माननीय माननीय मंत्री महोदयांना 3 उपप्रश्न विचारणार आहे. त्यांचा दोष नाही. नंबर 1 आहे, लेखा परीक्षकाच्या नेमणुकीबाबत महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना नियमात सुधारणा करण्याची सुरू असलेली कार्यवाही किती दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. माझा दुसरा उपप्रश्न असा आहे की मुंबईत नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आलेली आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष तपासणी न करता महापालिकेकडून अशा इमारतींचा भुगवटा प्रमाणपत्र देण्यात येतात आणि एखादी आगीची घटना घडल्यानंतर असे निदर्शनास येते की सदर इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्यातच आलेली नाही. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा आहे किंवा नाही याची तपासणी न करता भोगवटा प्रमाणपत्र देण्यास जबाबदार असणाऱ्या या संबंधित अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात येणार आहे. तिसरा माझा उपप्रश्न असा आहे की मुंबई उपनगरात 40 ते 50 मजल्यापर्यंतच्या अनेक गगनचुंबी इमारती आहेत, परंतु सदर इमारतींना दुर्दैवी आग लागल्यास अग्निशमन दलाकडे केवळ 22 मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठीच शिडी उपलब्ध असल्याने मुंबईतील गगनचुंबी इमारती अग्निसुरक्षा वाऱ्यावर आहे. त्यामुळे शासनाने अशा गगनचुंबी इमारती 22 मजल्यावरील आगीच्या दुर्घटना घडल्यास अनेक वेळा जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अग्निशमन दलाकडील शिडीची उंची वाढवण्याच्या अनुषंगाने काय कार्यवाही केली आहे व कोणती पर्यायी उपाययोजना देण्यात येत आहेत किंवा देण्यात येणार आहे का या बाबतीत मंत्री महोदयांनी खुलासा करावा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जे विचारलं यासंबंधी अध्यक्ष महोदय की जर फायर ऑडिट केलं नाही, त्यांना आपण बंधनकारक केलेलं आहे, ते केलं नाही तर मालमत्ता करात दंड लावण्याच्या आपण नियमामध्ये सुधारणा करतोय अध्यक्ष महोदय. तसंच पूर्वी जे फायर ऑडिट करायचे ते ज्या आपल्या फायर फायटिंग एजन्सी आहे त्यांच्यातर्फे व्हायचं अध्यक्ष महोदय. आम्ही त्याच्यामध्ये लेखा परीक्षकांच्या नेमणुकीबाबत आत्ता नियमामध्ये योग्य त्या सुधारणा आत्ता लवकर आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यास लवकरच मंजुरी प्राप्त होईल अध्यक्ष महोदय. ते मंजूर झाल्यानंतर लेखा परीक्षकाची नेमणूक आम्ही आमच्यातर्फे करू अध्यक्ष महोदय. दुसरा त्यांचा प्रश्न होता की आपण ज्या नवीन इमारती होत आहेत त्याला जे भोगवटा प्रमाणपत्र देतो अध्यक्ष महोदय, तर ते पुढच्या मेकॅनिझम मध्ये आपण हे फायर ऑडिट घेतल्यामुळं ते देताना पण ते तपासून देण्यात येईल अध्यक्ष महोदय. प्रशांत ठाकूर. अध्यक्ष महोदय, सदर प्रश्नावरती उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की एका वर्षामध्ये 23 साली 5074 आणि 24 साली 5301 या एकेका वर्षामध्ये लागलेल्या आगींची संख्या आहे. आणि उत्तरामध्ये आपण म्हटलंय 5व्या उपप्रश्नाच्या उत्तरात की 2700 नोटीस आपण बजावलेले आहेत. म्हणजे या 2700 नोटीसच्या व्यतिरिक्त अन्य सर्व इमारती या सुरक्षित आहेत असं प्रशासनाचं म्हणणं आहे का? तसं नसेल तर त्या संदर्भामध्ये प्रशासन काय कारवाई करतंय? आणि या व्यतिरिक्त जशा पद्धतीनं सन्माननीय सदस्य अमित साटम यांनी सुचवलं की प्रॉपर्टी टॅक्सची लिंक करा, माझं म्हणणं आहे फायर ऑडिट करत नसतील तर हेवी पेनल्टी लावा, कारण लोकांच्या जीवनाशी खेळ आहे. आणि तो हेवी पेनल्टी लावून देखील त्या संदर्भामध्ये ती सोसायटी ते संस्था जर कॉम्प्लायन्स करत नसेल तर त्यांचं पाणी कट करणं, त्यांची लाईट कट करणं यासारखी उपाययोजना केल्या तरच लोकांचे जीव वाचू शकतात. या संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी ज्या आता सूचना केलेल्या आहेत खरंच त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मला असं वाटतं की ह्या जो आम्ही कायद्यामध्ये ह्याच्यात सुधारणा करतो त्याच्यामध्ये या सूचनांचा समावेश केला जाईल अध्यक्ष महोदय, कारण जास्तीत जास्त दंड आणि काही आकारला तरच या संबंधित 2 वर्षाचं ऑडिट होईल. तसंच अध्यक्ष महोदय, जसं 2700 नोटीसी बजावण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ज्यांनी कंप्लायन्स केला आणि त्यांच्यावर नंतर कारवाई केलेली नाही, पण ज्यांनी कंप्लायन्स नाही केलाय असे 67 खटले दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय. अमीन पटेल. मिळेल 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 अमित साटम मिळेल और नक्की मिळेल. अध्यक्ष महोदय, आपल्याला देणार आहे, मेरा स्पेसिफिक प्रश्न आहे, आपल्याला संधी देणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाहीये, बिल्कुल फेल है अध्यक्ष तुम्हाला महोदय. संधी मिळेल. अध्यक्ष आपण महोदय, बसून घ्या खाली. मुंबई के अंदर जो मिळणार आहे संधी. जो 8 माले के ऊपर है अध्यक्ष महोदय,
आप जवाब देंगे। एक दो मिनट में प्रश्न पूछूं। अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय खुद उत्तर देने वाले इसका। अध्यक्ष महोदय, मेरी स्पेसिफिक बातें इस हाउस को मैं बताना चाहता हूँ कि मुंबई के अंदर फायर डिपार्टमेंट कोलैप्स है, कोलैप्स। जो एनओसी जिस बिल्डिंग को दिया जाता है उसके अंदर भी फायर ऑडिट नहीं होता है, और जो नई बिल्डिंग बनती है, एक नहीं है मंत्री महोदय, मैं आपको 100 बिल्डिंग के नाम देता हूँ, 100 बिल्डिंग सिर्फ दक्षिण मुंबई के अंदर जो बिल्डिंग रीडेवलप हुई है उसके अंदर कोई एनओसी नहीं है। लोग रह रहे हैं, रेफ्यूज फ्लोर में रह रहे हैं, पोडियम में रह रहे हैं, आग लगती है, लोग मरते हैं, सबके ऊपर पर्दा डाल दिया जाता है। अध्यक्ष महोदय, मेरा स्पेसिफिक प्रश्न है अध्यक्ष महोदय कि ये जो नई बिल्डिंगें बनी जो 7 माले 8 माले के ऊपर है, हर बिल्डिंग का फायर ऑडिट होगा कि नहीं होगा? एक दूसरा, जो लोगों ने एनओसी लिए बिगर टेनेंट को और सेल को पोजीशन दे दिए, उन पे कार्रवाई होगी कि नहीं होगी? तीसरा और आखिरी प्रश्न के जो रेफ्यूज फ्लोर में और पोडियम के अंदर जो लोग रह रहे हैं वो डेवलपर के ऊपर कार्रवाई होगी की नहीं होगी? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी मुंबईच्या इमारतींना लागणाऱ्या आगीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे, परंतु मला असं वाटतं की फायर सेफ्टी ऑडिट तर होतच राहतं, जिथं राहिलेलं नाही, जिथं आपण करायला लावू, करत नसतील, त्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी होत असतील, त्यांच्यावर आपण कारवाई करू। पण याच्यातला स्पेसिफिक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण मुळापर्यंत गेलं पाहिजे। मुंबई शहरामध्ये ज्या नवीन उंच इमारती आहेत किंवा जुन्या उंच इमारती आहेत यांना ज्या आगी लागताय त्याचं स्पेसिफिक कारण 80% शॉर्ट सर्किटमुळे ह्या आगी लागलेल्या आहेत। झोपडपट्टीमध्ये ज्या आगी लागलेल्या आहेत हा विषय थोडा वेळ आपण बाजूला ठेवू, पण बिल्डिंग मध्ये ज्या लागलेल्या आहेत त्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आहेत आणि कुठेही आपल्याला इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटची प्रोव्हिजन नाही। 10 मेगावॅट पेक्षा जास्त असेल तर ते करावं असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे। तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटची यंत्रणा आपल्याला महानगरपालिकेमध्ये उभी करावी लागेल। ती कशा पद्धतीने उभी करता येईल यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सांगितलं, सगळ्या सदस्यांनी सांगितलं की फायरच्या बाबतीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्यांना कुठच्या परमिशन्स देऊ नये अशा पद्धतीची जी मागणी आहे ती देखील तपासून बघितली जाईल, कारण शेवटी माणसाचा जीव हा महत्वाचा आहे आणि इमारतीमध्ये आगी लागून जो काही प्रकार मागच्या इमारतीच्या बाबतीत झालाय, जो प्रश्नामध्ये आहे, लक्षवेधीमध्ये आहे, तर त्याच्या बाबतीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही नक्की दक्षता घेऊ आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करता येईल का यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। शेवटचा अमित साटम। माझा स्पेसिफिक प्रश्न असा होता की ज्या ठिकाणी आग लागली तो लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेटचा परिसर, त्याच्या बाजूला लोखंडवाला, वर्सोवा, ओशिवारा हा विभाग आहे। चित्रकूट ग्राउंड वरती अनधिकृत बांधकाम आहे, इलिगल बँक्वेट हॉल आहे, त्या ठिकाणी फायर स्टेशनचं टीपी रिझर्वेशन आहे। आपण मुंबई महानगरपालिकेला ते अनधिकृत बांधकाम काढून डीपी रिझर्वेशन प्रमाणे जागा एक्वायर करून लवकरात लवकर आणि किती दिवसांमध्ये फायर स्टेशन उभारण्याचं टेंडर करण्याचे आदेश देणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, चित्रकूट ग्राउंडवर सगळ्या अडचणी दूर करून 6 महिन्याच्या आत टेंडर काढलं जाईल। चला प्रश्न क्रमांक 4 शंकर जगताप।